पंढरपूर अंबडवे या राज्य महामार्गाचं काम गेले 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे। माझ्या पाठीमागे आपण दृश्य पाहू शकताय की काही ठिकाणी काम हे पूर्णत्वास आलेलं आहे, मात्र काही ठिकाणी जे हे काम आहे हे या ठिकाणी रखडलेल्या अवस्थेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण जर या रस्त्याची अवस्था पाहिली तर काही ठिकाणी खड्डे तर मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत, तर काही ठिकाणी धुळीचे साम्राज्य पडल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना आता या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे अपघाताचं प्रमाण जे आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भोराव या ठिकाणी आता आपण उभे आहोत। भोराव ठिकाणाहून ढालकाठी हे 6 किलोमीटर अंतरावर आहे। त्या ठिकाणी मंत्री भरतशेठ गोगावले जे आहेत या ठिकाणी निवासस्थानाच्या ठिकाणी राहत असतात, या रस्त्यावरून ये जा करतात। मात्र मंत्री भरत गोगावले हे सध्या सरकारमध्ये असून हे सरकारच्या माध्यमातून या रस्त्याकडे का दुर्लक्ष करतात असा सवाल देखील नागरिकांकडून होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष होतोय। कधी हा रस्ता पूर्णत्वास येणार, कारण पावसाळ्याला आता काही दिवसाचं सुरुवात होणार आहे, पावसाळ्याआधी हा रस्ता होईल का असा संतप्त सवाल येथील नागरिक करतायत। नितेश लोखंडे, NS मराठी, रायगड। की हा रस्ता जेव्हा चालू केला तिथपासून सांगतात आम्ही चांगल्या व्यवस्थित पद्धतीने करू 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 म्हणून काहीच करत नाहीत। इथे कितीक वेळा ह्या खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होत आहेत आणि ह्या रस्त्याची माती येऊन किती जणांची ॲक्सिडेंट झालीत, तरी देखील हे कॉन्ट्रॅक्टर आहे ते काही दखल घेत नाहीत। जेणेकरून इथल्या आमच्या जाण्याची सुविधा आहे ती देखील बरोबर केलेली नाही आहे त्यांनी, आणि तेवढ्यापुरतंच आपली माती टाकून भराव तेवढा करतात, बाकीचं काहीच इथं रिस्पॉन्स देत नाही आम्हाला। आम्ही काय करायचं नागरिकांनी? इथं सारखं येणं जाणं आहे, त्याच्यामध्ये इथं एवढा जो खड्डा पडला यात गाड्या आपटत आहेत, तिथं ॲक्सिडेंट होत आहेत। वापस त्या फाट्यावरती जवळजवळ 10-15 ॲक्सिडेंट झालीत, तिथं पण ते स्पीड ब्रेकर वगैरे काहीच टाकत नाहीत। सवादला जाणारा रस्ता आहे तिकडं पण स्पीड ब्रेकर नाही, पुण्याला जाणारा तिकडून पण नाही, म्हाडला येणारा पण एवढ्या सुसाटमध्ये गाड्या येतात आणि ॲक्सिडेंट होत जात आहेत। आणि आता थोड्या दिवसात पाऊस झाल्यानंतर आणखीन इथे या रोडची आणखीन दशा होणार आहे। त्यासाठी लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरनी इथे खड्डे बुजून हा रस्ता जो आहे तो चांगल्या पद्धतीने करून आम्हाला द्यावा, आणि आतमध्ये बुद्धवाडीमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यावरती गाड्या स्लिप होतात, त्या देखील त्यांनी तिथला रस्ता आम्हाला व्यवस्थित आणि आमचा मार्ग चांगला करून द्यावा ही सर्वांना विनंती करतोय आम्ही। नाही तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, आणि पुढे आम्हाला जे तिथं खाली मोरी मोठी बनवणार होते त्याचं देखील काय निष्पन्न अजून काढलेलं नाही त्यांनी।